अगदी घाईच्या वेळेत किंवा बॅचलर मुलांसाठी, मुलींसाठी ही भाजी एकदम परफेक्ट आहे. फक्त 20 मिनिटात त्याला वाटण वाटण्याची सुद्धा गरज नाही. पोळी, भाजी, ब्रेड किंवा पाव कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता. एकदम टेस्टी आणि झटपट बनते. चला आपण पाहूया ती कशी केली. तर मी काय केले, एका कढईमध्ये तेल घेतलेले आहे. इथं तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता. असतील नसतील तेवढे खडे गरम मसाले तुम्ही टाकून घ्या त्याच्यामध्ये. त्यांनी तुमची भाजीची टेस्ट आहे ना खूप भन्नाट लागून जाणार आहे. आता इथं उभा चिरलेला कांदा घेतला आहे, त्याला एक 5 मिनिटं परतू द्या आणि आलं लसूण पेस्ट घालूया. एक मोठा चमचा भरून आलं लसूण पेस्ट मी इथं वापरलेली आहे. तिचा कच्चटपणा जाईपर्यंत म्हणजे 2 मिनिटं तरी परतून घ्या. त्यानंतर त्याच्यात 2 मोठे टोमॅटो असे उभे चिरून घेतलेले आहेत. तुम्ही प्युरी केली तरी चालेल, काहीच हरकत नाही आहे. आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि हे सगळं मिश्रण एक 5 मिनिटं तरी तुम्ही परतू द्या, जेणेकरून टोमॅटो आणि कांदे छानपैकी त्याचा गाळ होईल लवकरात लवकर. पहा आता 2 ते 3 मिनिटात त्याचा छान गाळ झालेला आहे. मी इथं मोठा गॅसच ठेवला होता आणि परतत राहिले होते. तर बेसिक मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, धनेपूड आणि इथे चिकन मसाला मी टाकून घेतलेला आहे. जिरेपूडसुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा किचन किंग मसालासुद्धा तुम्ही इथं टाकू शकता. आता मसाले जळू नये म्हणून इथं मी थोडंसं पाणी टाकले आणि परतून घेतलेलं आहे. त्याला 1 मिनिटामध्ये छानपैकी तेल सुटेल. आता काय करायचं, लगेच त्याच्यात इथं मी बोनलेस चिकन वापरलेलं आहे. तुम्ही नॉर्मल चिकनसुद्धा घेऊ शकता. मी झटपट होण्यासाठी म्हणून मी इथं बोनलेस चिकन थायचं वापरलेलं आहे. आता त्याला 1 मिनिटभर मोठा गॅसवर परतून घ्यायचे आणि मग झाकण ठेवून देऊया आणि तेल सुटेपर्यंत अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये त्याला छानपैकी तेल सुटले. या संपूर्ण प्रोसिजरमध्ये आत्तापर्यंत माझे 10 मिनिटं गेलेले आहेत. आता काय करायचे, एकदम दही फेटून घ्यायचे आणि दही त्याच्यात टाकून घ्यायचे. दह्यामुळं खरंच या भाजीची चव एकदम बदलून जाते. दही टाकल्यानंतर गॅस मोठा ठेवायचा आणि त्याला पटपट मिक्स करून घ्यायचे, नाहीतर करडल होऊन जाईल तुमचं, ते दही त्याच्यातलं फुटेल. ठीक आहे, आता हे व्यवस्थित दही जेव्हा मिक्स होईल ना, त्याच्यानंतर आपण थोडा गॅस बारीक ठेवून एक 10 मिनटं चिकन शिजून द्यायचे व्यवस्थित. 10 मिनटामध्ये शिजून होतं, कारण आपण अगोदर 5-7 मिनटं परतून घेतलेलं आहे. पहा आता आपलं जवळजवळ 90% चिकन शिजून झालेलं आहे 10 मिनटात. आता मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते आहे. इथं तुम्ही पुदिनासुद्धा टाकू शकता, त्याने सुद्धा छान चव लागून जाईल. आता मी तिथं एक मोठा चमचा भरून बटर टाकलेला आहे. बटर नसेल टाकायचं तरी चालेल, पण बटर टाकल्यावर छान चवीला येईल. इथं तुम्ही तूप जरी टाकलं ना तरीसुद्धा भाजी छान होऊन जाते. आता सगळ्यात शेवटी मी त्याच्यामध्ये गरम मसाला टाकणार आहे. कोथिंबीरीचा वापर तुम्ही जास्त केला ना तरी काहीच हरकत नाही आहे. आता आपली भाजी शिजून झालेली आहे, पण मी पुन्हा 2 मिनटासाठी झाकण ठेवते. पहा एकदम मस्त घमघमाट सुटलेला आहे आणि आपली भाजी आता रेडी झालेली आहे. ही भाजी आहे ना चपाती, पाव, भाकरी कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता. अगदी झटपट बनते. तुम्ही चपाती वगैरे बनवेपर्यंत ही भाजी तुमची रेडी होऊन जाते. कामाला जाणाऱ्या गृहिणींना किंवा बॅचलर मुलांना, मुलींना अजिबात वेळ नसतो, पण चमचमीत जर खायचं असेल ना झटपट, तर त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. एकदम झटपट तर बनते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते. अजिबात अगदी बेसिक मसाल्यांपासून बनवलेली आहे. तुपाचा वापर केल्यावर छान होऊन जाते तुमची भाजी. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.